वडिलांच्या आज थोडं सुस्थितीमध्ये आहे, तसं सरांची सुद्धा आज 2 पिढ्या मागे गेलेल्या आहेत. तिसरी पिढी आता त्यांची 12वीला कोणी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, तिसरी पिढी पुढे काम करते. आणि 3 पिढ्यांची तपश्चर्या त्या डांगे परिवाराने केली. तेव्हा एक डांगे परिवार हे नाव तुका म्हणे नाही चालते फार सोपा आहे डांगे पॅटर्न म्हणायला, आपल्याला खूप सोपा आहे. पण डांगे पॅटर्न काय असतो ना, मला वाटतं सरांना जवळून ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे डांगे पॅटर्न काय. हे सर आजारी होते तरी किती धावपळ असली तरी पहाटे 4ला मुलांमध्ये उठलेले असायचे. आणि मुलांमध्ये व्यायामापासून त्यांच्या नंतर नाश्त्याला त्यांच्या शिकवणी चालू असली की सर वेगवेगळ्या वर्गात, दुपारची सुट्टी झाली सर लोकांची चर्चा, काय करायचंय, काय शिकवायचंय, काय राहिलंय, काय झालंय, आल्या गेल्याविषयी बोलणं चालू. शाळा सुटत नाही, खेळाचा तास सुरू झाला की सर बरं ती शिट्टी गळ्यात होती कायम सुरू, ती शिट्टी काढली नाही त्यांनी, हे व्रत होतं त्यांचं ध्यानात घ्या. माणसं लाजतात हो आपल्या क्षेत्रात काम करायला. मी सांगू का, माझ्यासारखा वारकरी माणूस टाळ घ्यायला असतो. आता इतकी लाज सोडावी का माझ्यासारखी? कधी कधी मी कीर्तनकार झालो, मी टाळ कसा घेऊ? आमच्याकडे अजूनही आमची वाळवडी माणसं पुरेकर बाबा सुद्धा टाळ घेऊन भैरवी चाल म्हणतो. तुमच्या उपस्थितीतच झालेली चाल आहे, तुम्ही ऐकली आता मच्छा. बंडा दादा टाळ घेऊन उभे राहतात. आणि म्हणून आम्हाला हरिपाठात, काकड आरती, भजन कीर्तनात कधी उभा राहण्याचा योग आला. मायबाप हो, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यामध्ये लाज बाळगू नये. ती सेवा जी आहे. आणि सरांनी